तर नडगाव संघाच्या वतीनं सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल. नडगाव आणि शिलोत्तर या दोन संघाच्या दरम्यान सेमी फायनल. ऑलरेडी फायनल मध्ये प्रवेश केला टीम गिरसे या टीमनं. आतुरता असेल गिरसे टीमला देखील कधी हा सामना संपतो आणि कधी एकदा फायनल होते. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडवर किरण. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक शिलोत्तर संघाच्या वतीने गोलंदाज सज्ज आहेत. ते देखील अक्षय. अक्षय टू अक्षय 3 षटकांची लढत आहे. सेमी फायनल. शिलोत्तर संघ आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. पहिला बॉल इथे डाबा स्टंपच्या पाठीमागून बॉल निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू वाईड. इज ऑफ द मार्क टीम नडगाव. नडगाव संघाचं अकाउंट ओपन झालंय. फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. गॅप मधून बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील या बॉलवर 4. चौका. आणि या चौकारांच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावर लागत असताना पाहायला मिळते 5 धावा. सुरुवात चांगली आहे टीम नडगाव या संघाची. शॉर्ट ऑफ बुडलेनचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला स्टेअर करण्याचा केला प्रयत्न. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक होते. चेंडू उचलला फेकलाय आणि हे संकट किती आहे पाहावं लागेल. चला थर्ड अंपायर आपण या. थर्ड अंपायर आपण यायचंय. फलंदाज नॉट आउट सुरक्षित आहे. चला धावसंख्या 6. इथे फळणीच्या डिस्ट्रॉईट. किरणला धावा लागेल माघारी. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद किरण. अनेक सारी मेहनत या सर्व खेळाडूंनी मी तर म्हणेन काल दुपारपासून केलेली आहे आणि आजची सकाळ येऊन टिपलेली आहे या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी. आज या स्पर्धेनं मी तर म्हणेन इतिहास रेखाटलेला आहे. शेनवे विभाग आयोजित भिवंडी ग्रामीण शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्रीमान मारुती धिरडे साहेब नाना चषक 2024 अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन टिपलेली आहे. या स्पर्धेवर आपलं नाव कोण कोरेल. गिरसे संघ आतुरतेने वाट पाहतोय की हा सामना संपल्यानंतर आमच्यासोबत खेळण्यासाठी कोणती टीम या ठिकाणी सज्ज होईल. नारा या शहापूर तालुक्याच्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये ज्यांना आपल्या क्रिकेटचा भूतकाळ देखील गाजवलेला आहे. आज या मॅच मध्ये कोणता खेळ करेल नारा तो येईल खेळपट्टीवर. फलंदाज नारायण अर्थात नारा. डावखुऱ्या आता फलंदाज नारा आणि गोलंदाजी मार्कर अक्षय. 4 चेंडू फेकलेत. पहिला चेंडू वाईड.
दुसऱ्या चेंडूवर 4, तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल आणि चौथ्या चेंडूवर विकेट. एकंदरीत 3 चेंडू ग्राह्य धरले जातात आणि बॅटिंग करणारी टीम नडगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 6. नारावण स्ट्राईक. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे, परंतु एक सिंगल वेगाने कंप्लीट. धावसंख्या धावफलकावर 7 आहे. 1 विकेट गमावलेली आहे. फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर हा सामना जिंकणं महत्त्वाची गोष्ट आहे आणि इथे चांगला खेळ करणं दोन्ही संघासाठी खूप मौलिक गोष्ट आहे. खर तर एक गावची एक फायनल बघण्याचं महत्भाग्य येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना देखील मिळेल, शंका नाही आहे. एक सिंगल वेगाने कंप्लीट आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर नडगाव संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा. किरण बाद झाले. तदनंतर जबाबदारी आहे नारा आणि अक्षय या दोन्ही फलंदाजांवर. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 8 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. इथे फटका फसलाय, परंतु सेफ असतील फलंदाज. नारा एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि नाराच्या बॅटमधून आलेला हा चौका. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम नडगाव संघाची धावसंख्या 1 गडी बाद 12. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज सज्ज आहेत. संजय. स्टार्टिंग एंडवर अक्षय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. अलमदी कार्पेट खेळत एक सिंगल तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरक्षित असतील फलंदाज अक्षय. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या नडगाव जाऊन पोहोचली 1 गडी बाद. आतापर्यंत 14 धावा. फटका इथे देखील चांगला पाहायला मिळेल. मनसूर शेख प्रयत्न करत होते झेल पकडण्यासाठी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 3 धावा इथे कंप्लीट होतील का पाहावं लागेल. आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावांची भूक त्याही पलीकडे जाऊन सांगेन की या ट्रॉफीवर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला मिळवायची आहे आणि आमचं नाव आदबीनं या ठिकाणी कोरायचं आहे. या अनुषंगाने खेळ चालू आहे टीम नडगाव संघाचा देखील. परंतु शिलोत्तर संघ चांगली कामगिरी गोलंदाजांची आतापर्यंत पाहायला मिळते. अक्षयनं जरी पहिल्या षटकामध्ये मार खाल्ला असेल तरी गोलंदाज संजय या षटकामध्ये अजूनपर्यंत चौकार जाऊ दिलेले नाही आहेत. 2 चेंडू फेकले. 5 धावा या 2 बॉलमध्ये खर्च केल्यात गोलंदाज संजयनं आणि टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत 1 गडी बाद 17. स्टार्टिंग एंडवर नारायण फर्डे. शफल झाले होते. आडव्या पाटनं लॉफ्टेड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. नारा सातत्याने मिस टायमिंग स्ट्रोक येत आहेत, परंतु मिस टाइम स्ट्रोक देखील टीम नडगाव संघासाठी धावा बनवून देत आहेत. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 19. 19 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. नाना चषक 2024 इथे पुल करत असताना एलिव्हेशन आहे. डिस्टन्स मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, पण आज उगवत्या सूर्याची किरणं नारा आणि नडगाव संघाला आशीर्वाद रूपी ठरत आहेत. सातत्याने झेल सुटले जात आहेत. धावचीच्या स्वरूपात बाद करण्याची संधी निर्माण होते, तिथे देखील जीवनदान प्राप्त होत आहेत. म्हणजे ही सकाळ या क्षणाला नडगाव संघासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आशीर्वाद मी तर म्हणेन दिला या सकाळनं.
धावसंख्या धावपलकावर 21. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज सज्ज संजय. नारा शफल झाले होते. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक आहेत. एक सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. थांबावं लागेल. 22 धावा धावपलकावर. या षटकातील शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. नडगाव विपक्ष शिलोत्तर या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच तुमच्या भेटीला येऊन टिपली. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. 11 बॉल फेकून झाले आणि टीमची टोटल नडगाव 1 गडी बाद 21. माफ करा 22 धावा धावपलकावर आहेत. इथे फटका फसला आहे परंतु झेल घेण्याचा कोणत्याही प्रकारचे प्रयत्न नाही आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथं काय घडले पाहणं गरजेचं आहे. फलंदाज होतील बाद. 2 षटकं संपली. 2 गडी बाद. नडगाव संघ पोहोचला 23. प्रवीण महाराज भोईर नवीन फलंदाज नडगाव संघासाठी योगदान देण्यासाठी सज्ज होतील. शेवटचं आणि अंतिम षटक. गोलंदाज सज्ज आहेत. तानाजी. इथे देखील फटका फसलाय. पाहू शकाल शर्तीच्या प्रयत्नात मोठे फटके खेळण्याचे. 2 धावा मिळतील. बॅटिंग करणाऱ्या टीम नडगाव या संघाला प्रवीण महाराज भोईर आणि सोबतीला फलंदाज नारा. धाव संख्या 2 ने पुढे सरकेल. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. धाव संख्या धावपलकावर 25. स्टॅकिंग एंडवर प्रवीण महाराज भोईर. फटका चांगला आहे. शॉर्ट आर्म पुल करत असताना परंतु मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर होते त्यांनी टिपला झेल आणि फलंदाज होतील बाद. आणखी एका विकेटचं पतन. प्रवीण महाराज भोईर आउट. धावसंख्या धावपलकावर 25 धावा. पुन्हा एकदा सर्व व्यवस्थापन समितीचा मनपूर्वक आभार व्यक्त करेल की सर्वांच्या साथीनं ही संपूर्ण स्पर्धा आपल्या सहकार्यानं अतिशय चांगली पाहायला मिळाली. अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली ही स्पर्धा. एक गाव एक संघाची फायनल अजूनही बाकी आहे. सेमी फायनल. तुम्ही सेमीफायनलचा आनंद घेतात. इथे देखील लेग ब्रेक बॉल. क्या बात आहे. 3 चेंडू फेकले आणि केवळ 3 बॉल मध्ये तानाजी यांनी धावा खर्च केला. 2. एक महत्वाची विकेट देखील मिळवली. धावसंख्या धावपलकावर 25 वर स्थिरावलेली आहे. सर्व संघ, संघाचे 12वे खेळाडू, संघाचे समर्थक, प्रेक्षक राजा या सर्वांचं मनपूर्वक आभार. वाईड यॉर्कर समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल वेगाने कंप्लीट. नाना चषक 2024 आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल 26 धावा. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके लागणं मी तर म्हणेन या मॅचमध्ये टीम नडगाव संघासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत 26 धावा. नाराकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची.
प्रयत्न तर केला आहे. मिस टायमिंग स्ट्रोक अप इन द इयर आणि पाहू शकाल फलंदाज होतील बाद. नारा, चले जाऊचा नारा. टीम ट्रायडंट मुरबाड आणि टीम मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्या संघाला घेऊन, आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपण अगदी स्टेजच्या समोर यायचं आहे. खरं तर आपल्याला देखील आणखी एक स्पर्धा खेळण्यासाठी दूरवर जायचं आहे. यासाठी आम्ही या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा पूर्ण करत आहोत. ट्रायडंट मुरबाड आणि मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी पडगा दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्या संघाला घेऊन यायचं आहे. चांगला खेळ दोन्ही संघाच्या वतीनं राहिला, सार्थ अभिमान आहे या सगळ्या गोष्टींचा. धावसंख्या 26, विजयासाठी 27 धावांची गरज टीम शिलोत्तर या संघाला.
हॅलो हॅलो. धन्यवाद. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू प्रवीण महाराज भोईर यांनी फेकला डॉट बॉल. 3 षटक विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. टीम शिलोत्तर या संघाला 9.00 ची सरासरी या मॅच मध्ये गाठायची आहे. देबा एक चांगला खेळाडू आहे आणि सोबतीला फलंदाज संतोष, गोलंदाज प्रवीण महाराज भोईर. वेगाचा शहेनशाह ऑन द राईट खेळत बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे. विजय गीते, माझा आवाज तुमच्यापर्यंत आला असेल. विजय गीते, आपण अगदी आमच्या समोर यायचं आहे. त्रिशूल ठाकरे आपली वाट पाहत आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. विजयजी गीते आपण या. चौका ठोकला बॅट्समन देवानं. जेव्हा जेव्हा शिलोत्तर संघ संकटामध्ये असतो तेव्हा देव हा वारंवार धावून आलेला आहे. देवाने ठोकला चौकार. प्रति षटकाच्या पाठीमागे 9 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांनी 27 धावांची गरज. सुरुवात चांगली आहे. पहिला बॉल जरी डॉट असेल तरी दुसऱ्या बॉलवर 4 धावा वसूल केल्या चौकाराच्या साह्याने फलंदाज देवा. इथे पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. ऑन द राईट केले बॉल निघून चाललाय कव्हर स्वीपरच्या दिशेला. पुन्हा एकदा आउटफील्ड फास्ट. शेवटच्या मोमेंटला 2-2 क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. एकंदरीत या बॉलवर धावा मिळतील 3 आणि या 3 धाव्यांच्या साथीनं टीमची टोटल शिलोत्तर संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 7 धावा. इथे ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रवीण महाराज भोईर चांगला चेंडू फेकला आणि मला वाटतंय विकेट. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. न्यू बॅटर अनिकेत शिलोत्तर संघाच्या वतीने खेळपट्टीवर दाखल. धाव संख्या धावपलकावर 7 बनवायचे आहेत. टोटल 27. 18 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. प्रवीण महाराज भोईर. हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय. टर्न झाला चेंडू. ही क्षमता आहे. बोटांमध्ये असणारी जादू दाखवत असताना गोलंदाज प्रवीण महाराज भोईर त्यांनी फेकलाय डॉट बॉल. पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये डॉट बॉल फेकणं, विकेट घेणं सोपी गोष्ट नसते मित्रांनो. अनेक गोलंदाजांनी खूप सारी वर्षाची तपश्चर्या क्रिकेटमध्ये केलेली आहे आणि त्या अनुषंगाने विश्वास नसेल तर संपूर्ण रात्र तुम्ही पाहू शकाल. रात्र सरली, सकाळ आली, सूर्यदेवता उगवली, लख लख किरण पृथ्वी तलावर अवतरित झाली, तरी देखील मॅच चालू आहे. सेमीफायनल. शिलोत्तर संघाला फिरोज शेख यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. ते देखील एक अंपायर आहेत साकुर्ली गावचे. त्यांच्याकडनं शिलोत्तर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या धावपलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9, म्हणजे पहिल्या षटकाची कामगिरी शिलोत्तर संघाची योग्य आहे. उर्वरित 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. खेळपट्टीवर 2 खेळाडू खेळतात. बॅट्समन देवा आणि सोबतीला फलंदाज अनिकेत. चला सामन्याला सुरुवात करा. टीम नडगाव. कालची दुपार मॅचला सुरुवात झाली, आजची सकाळ, आणि पाहता पाहता एक गाव एक फायनलचं स्वप्न कोणाचं पूर्ण होईल काही क्षणार्धात या मॅचचा, या स्पर्धेचा. एक गाव एक पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल, निकाल लागेल, शंका नाही. ग्रामीण ओपन गटाचा विचार केला आज ट्रायडेंट मुरबाड संघानं इम्प्रेस केलंय. ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटच्या मनपटलावर
एक नाव आदमीनं घेतलं जाईल, प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर. चला सामन्याला सुरुवात करा. 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करणारी टीम शिलोत्तर या संघाला तारणहार खेळाडू स्टार्टिंग एंडवर बॅट्समन देवा आणि नॉन स्ट्राइक एंडवर फलंदाज अनिकेत. गोलंदाज सज्ज आहेत. गोलंदाजी मार्फत दुसऱ्या षटकासाठी टीम नरगाव संघाच्या वतीनं नारा. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सुरक्षित असतील फलंदाज देवा. एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 10. विजयासाठी इथून पाहिलं तर 17 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 11. तर आपण मॅच चालू आहे, परंतु बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. ग्रामीण ओपन गटाच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. नो बॉल आहे. नो बॉल आहे. फलंदाज सुरक्षित. चला ग्रामीण ओपन गटाचे दोनही संघ आपण यायचा आहे. खरं तर या स्पर्धेच्या वतीनं ग्रामीण तालुका हाफ बक्षीस होती. पहिलं पारितोषिक तब्बल रोख रुपये 50,000 सन्माननीय सुधीजी तेलवणे साहेब यांच्याकडून आलेलं होतं. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 25,000 आकाजी सावंत साहेब उद्योगपती यांच्याकडून आलेलं होतं. आता असेल फ्री हिट. आणि या स्पर्धेच्या वतीनं उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ही पारितोषिकं देखील या ठिकाणी दिली जात आहेत. दोनही संघ आपल्या खेळाडूंना घेऊन समोर यायचं आहे. व्यवस्थापन समिती कमिटीला विनंती आहे, नाना चषक 2024 शिवांजली क्रिकेट संघ शेनवे आपण ओपन ग्रामीण तालुका हाफची बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळत आहोत. मिस्टाबिक स्टोक देवा संकटामध्ये सापडताना पाहायला मिळत आहेत, परंतु नो मॅच लॅनमध्ये चेंडू झाला ट्रॅव्हल. पुन्हा एकदा जीवनदान देवा यांना 2 धावा मिळतील. जेल जरी पकडला असता तरी फ्री हिटचा बॉल त्यावर संधी नाहीये. 14 धावा धावफलकावर. अर्ध काम पूर्ण. अर्ध काम मात्र इथे अपूर्ण आहे. पूर्ण करण्यासाठी खेळपट्टीवर आपल्या संघासाठी चिटकलेला आहे फलंदाज देवा आणि सोबतीला फलंदाज अनिकेत. 3 षटकं 27 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम शिलोत्तर या संघाला. नारा गोलंदाजी मार्कवर सज्ज. वाईड यॉर्कर बॉल फेकण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल आहे. वाईड बॉल. शिलोत्तर संघाला रमेश लकडे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. झोपलेली माणसं जागी झाली आणि शुभेच्छांचा वर्षाव. आज या फायनलसाठी सेमीफायनलसाठी देखील शुभेच्छांचा वर्षाव चालू होत आहे. ओव्हरपिच बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक देवा. यावेळेस मात्र वाचले जातील का? होय. जीवनदान. उगवत्या सूर्याची लख लख किरण ही सकाळ हिलोत्तर संघासाठी देवा नावाच्या फलंदाजाला गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ म्हणताना पाहायला मिळाली. बॉल निघून गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. देवाच्या बॅटमधनं आणखी एक 4 चौकार. 4 धावा मिळतील आणि 4च्या मदतीने आता धावसंख्या धावफलकावर 19. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडूंचा विचार करून 9 चेंडू 8 धावांची गरज टीम शिलोत्तर या संघाला. इथे देखील देवा अभेद्य भेदता येत नाही प्रतिस्पर्धी संघाला. 2 धावा मिळतील शिलोत्तर संघासाठी आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 21 धावा. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. विजयासाठी फक्त 6 धाव्यांची गरज. बॉल आहेत 8 चेंडू 6 धावा. नाना चषक 2024 चांगला चेंडू. तितकाच चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. खुश करो खुश रहो. एक सिंगल मिळाली.
टीमची टोटल 22. विजयासाठी शिलोत्तर संघाला बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 5. 7 चेंडू आणि 5 धाबा. 7-5चं समीकरण आहे. रिवर्सचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथे देखील एक चांगला चेंडू. षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम शिलोत्तर संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद. 23. विजयासाठी बनवायचे 4 आणि बॉल शिल्लक आहे शेवटचे 6. 1 षटक आणि विजयासाठी 4 धावांची गरज. चला लगेचच सामन्याला सुरुवात करा. या सामन्यानंतर आपण लगेचच ओपन ग्रामीण तालुका हाफची बक्षीस वितरण सोहळा लगेचच करणार आहोत. विजयासाठी फक्त 4 धावांची गरज आहे शिलोत्तर या संघाला. आदरणीय आमचे स्नेही समालोचक सोमनाथजी खाडे सर, आपण कुठे असाल तर आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. सहा बॉल 4 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सिनियर नारायण फोर्डे. पहिलाच बॉल लेग ब्रेक बॉल. डावखोऱ्या हाताचे गोलंदाज नॅचरल लेग ब्रेक बॉल फेकलात आणि तो प्रयोग केलाय गोलंदाज नारायणनी. परंतु एक सिंगल घेण्यापासून वंचित नाहीये टीम शिलोत्तर. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकेल. 24 धावा. विजयासाठी 3 धावांची गरज आणि बॉल शिल्लक आहेत. इथून जर पाहिलं तर 5. गिरसे संघ आतुरतेने वाट पाहतोय फायनलच्या मॅचची. काही क्षणात फायनलच्या मॅचला सुरुवात होईल. ग्रँड फिनाले. संदीपजी दिवाणे सर यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि खूप सारा हसू दाटलेला आहे. त्या हास्याचं रहस्य काय आहे ते आमच्यापर्यंत उमगणार नाही आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 3 धावेंची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारी टीम शिलोत्तर या संघाला. धावसंख्या 24. फक्त 3 धावेंची गरज. स्टार्टिंग एंडवर देवा. इथे शपल ऑफ स्टंपच्या पुढे 1.5 ते 2 फूट ऑफ स्टंपच्या पुढे गेले होते फलंदाज. देवा फेकलाय डॉट बॉल आणि आता बॉल शिल्लक आहे 4 आणि विजयासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारी टीम शिलोत्तर या संघाला. सामना इथूनही टर्न होऊ शकतो. विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल फेकावे लागतील गोलंदाज नारायणना. परंतु देवा तितकी मोठी संधी देईल का? यक्ष प्रश्न शोधण्यासाठी जाऊ या मॅचच्या दिशेने. 4 चेंडू 3 धावांची गरज. इथे फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. एक सिंगल कंप्लीट. चेंडू फेकलाय. इथे काय घडलंय पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होत आहेत बाद. एक सिंगल धाव मिळेल टीम शिलोत्तर संघासाठी आणि आता टीमची टोटल 1 ने पुढे सरकली. 25 धावा. विजयासाठी अजूनही 2 धाव्यांची गरज आणि बॉल शिल्लक आहे 3. 3-2चं समीकरण आहे. बॉल शिल्लक 3. विजयासाठी बनवायच्या 2 धावा टीम शिलोत्तर या संघाला. नवीन फलंदाज मनसूर शेख. आदरणीय सोमनाथजी खाडे सर, आपण कुठे असाल तर आपण या आणि स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. 3 चेंडू विजयासाठी 2 धाव्यांची गरज. तीन बॉल 2 रन्स. चला सामन्याला सुरुवात करा. इथे देखील डॉट बॉल. क्या बात आहे मित्रांनो, सामन्यामध्ये जिवंतपणा येताना पाहायला मिळतोय. नारा यांनी फेकलेला डॉट बॉल पुन्हा एकदा या मॅच मध्ये टीम नडगाव संघाला घेऊन आलेला आहे. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ का आहे. सगळं काही सस्पेन्स. एका क्षणाला वाटलं होतं की दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर सामना होईल फिनिश, पण सामना येऊन ठेपलाय शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी टीम शिलोत्तर संघाला बनवायचे आहेत. या क्षणाला 2 धावा. स्टार्टिंग एंडवर देवा आणि गोलंदाजी मार्कवर नारा. काय घडेल या मॅच मध्ये. शर्तीचे प्रयत्न टीम शिलोत्तर संघाच्या वतीनं. जिद्द चिकाटी मेहनत आणि संघर्ष टीम नडगाव संघाच्या वतीनं.
2 चेंडू विजयासाठी 2 धाव्यांची गरज. स्टेप आउट झाले, फटका फसलाय, झेल घेण्याची संधी, संधीचं सोनं नाही आहे. कॅच ड्रॉप आणि सामना जिंकला टीम शिलोत्तर या संघानं. असं म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडाल, जिंकण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. झेल पकडाल, हरण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. म्हणून जिंकायचं असेल तर झेल पकडा, हारायचं असेल तर झेल बिनधास्तपणे सोडून द्या. झेल सुटला, सामना गमावला टीम नडगाव संघानं. हार्ड लक आणि हार्दिक अभिनंदन टीम शिलोत्तर.